डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठच्या वर्धा जिल्ह्यातील कृषी तंत्र विद्यालय सेलसुरा येथील माजी प्राचार्याने सहकारी महिला कर्मचाऱ्याचे गेल्या वर्षी विनयभंग केला। त्या प्रकरणात चौकशी समितीचा अहवाल आला असून दोन्ही माजी प्राचार्याला वाचवण्यासाठी येत असल्याची माहिती प्राप्त झाली आहे। वर्धा जिल्ह्यातील कृषी तंत्र महाविद्यालयातील माजी प्राचार्याने शासकीय कामासाठी घेतलेल्या खासगी गाडीत महिला कर्मचाऱ्याला त्रस्त केल्याचे, तिचा विनयभंग केल्याचे प्रकरण मार्च 2024 मध्ये पेपर आणताना झाल्याची माहिती आहे। या प्रकरणानंतर संबंधित महिला कर्मचाऱ्याने माजी प्राचार्याकडे तक्रार केली। या गंभीर प्रकाराची तक्रार चौकशी झाल्यानंतर संबंधित माजी प्राचार्य व विद्यमान सहाय्यक प्राध्यापक यांच्यावर कुठलीही कारवाई का झाली नाही, असा संतप्त प्रश्न विद्यापीठातील महिला कर्मचारी विचारत आहे। महिला कर्मचाऱ्यांचा विनयभंग केल्याचा गंभीर प्रकार मार्च 2024 मध्ये झाला। त्यानंतर तडकाफडकी या अधिकाऱ्यांची सेलसुरा येथून अकोल्यात बदली करण्यात आली। त्यानंतर गठीत विशाखा समितीने या विषयाचा सविस्तर अहवाल डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलसचिव आणि कुलगुरू यांना दिला। हा अहवाल प्राप्त झाल्यानंतर संबंधित माजी प्राचार्यांवर गुन्हा दाखल करत त्यांच्यावर कडक कारवाई करण्याची गरज होती, पण तसे झाले नाही। विशाखा समितीचा अहवाल देऊन 4 महिने झाल्याची माहिती असून अद्याप त्यावर कुठलीही कारवाई झाली नाही। गेल्या काही महिन्यांपासून हा अहवाल का दाबण्यात आला? विशाखा समितीचा अहवाल आला असताना संबंधित महिला कर्मचाऱ्याला न्याय मिळण्याची गरज होती, पण तो न्याय तर दूरच, संबंधित माजी प्राचार्याची अकोल्यात बदली करत त्यांना वाचविण्याचा उद्योग वरिष्ठ स्तरावर झाल्याची माहिती आहे। हा माजी प्राचार्य आणि सहाय्यक प्राध्यापक कोण, अशी विचारणा आता होत आहे।